तर मंडळी अशा प्रकारे आहे. आज आपला दुसरा दिवस आहे एकतानगरमधला आणि आता आपण नाश्ता वगैरे केला आणि पोचलो इथे मेज गार्डनला, जे की लोकेटेड आहे ग्लो गार्डनच्या ऑपोजिट जस्ट साईडला आहे. आपल्याला काल जाता आलं नव्हतं कारण आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं होतं. तसं आपण आता बघू शकता पाठीमागे मेज गार्डन म्हणजे भुलभुलैयाचं गार्डन, भुलभुलैया त्याला आलो आहे. आणि हा गेट आहे त्याचा आणि हा वेंकीने आपलं तिकीट काढलं आहे आणि ते बघू शकता आतमध्ये. ते बघा इथून आतमध्ये जायचं आहे गेटने. तर चला आतमध्ये जाऊया आणि थोडा एन्जॉय करूया. अशा प्रकारे तिकीट आपण काढून आता आतमध्ये चाललो आहे आणि एन्जॉय करत आहे. दुसरा दिवस आहे आपला एकतानगरमधला. ये दे ना. काय देऊ? गॉगल गॉगल क्यों चाहिए तेरे को? भाई हम धूप है क्या? धूप है ना, टैन हो जाएंगे. ओह सॉरी, वेंकी अपना टैन होने वाला है, इसको गॉगल चाहिए. नमस्कार बच्चों, क्या आप सब तैयार हैं इस अनोखी भूल भुलैया को चुनौती देने के लिए? अभी तक आप सबने बहुत मजे किए होंगे. हमारे महानायक सरदार वल्लभ भाई पटेल की प्रतिमा देखी होगी, जो विश्व की सबसे ऊंची प्रतिमा है. भारत का सबसे बड़ा कंक्रीट बांध और लाइट एंड साउंड शो देखा होगा. पर यहाँ इस भूल भुलैया में आप केवल देखेंगे नहीं पर खेलेंगे भी. ये अशा प्रकारे मंडळी थोडी माहिती घेतली मेज गार्डनबद्दल मोदीजींनी सांगितलेली. आणि आपण आता एंट्री गेट जवळ आलो आहे मेज गार्डनच्या. बघू शकता आय एम मेज ॲट ओर मेज गार्डन, आय एम ॲट मेज गार्डन लिहिलेलं आहे. इथून आपण प्रवेश करणार आहे आणि मध्ये एक सेंटर आहे, सेंटरला जाणार आहे. सेंटरला एक धबधबा वॉटरफॉल केला आहे, जसा वॉटरफॉल टाईप किया आहे, फाउंटन टाईप किया आहे केलं आहे, ते बघणार आहोत. आणि ते तिकडे जर पोचलं तर आपण जिंकलो समजायचं आणि चलो आणि जायचं आहे. चलो देखते कोण कोयला असते. लेट्स गो. मजा येते मंडळी आतमध्ये फिरायला. रस्ता चुकायला पण होते मजा आतमध्ये. रस्ता बघा इथे पण आता रस्ता चुकणार होतो आपण आतमध्ये गेलो असतो तर. हा भाई हा पण रस्ता चुकून आलेला आहे आणि आता परत रस्ता नवीन पकडणार आहे. तर चला आपण रस्ता पकडत जाऊ, शोधत जाऊ आता. पहिले भाग्य स्टार्ट करणे. तर मंडळी अशा प्रकारे आपला शंकर जिंकलेला आहे आणि हा सेकंड नंबर आहे. मी हरवलो आहे, मला खूप दुःख होत आहे. खूप दुःख होतं पण तुम्हाला दाखवतो. हा होता तो मेन पॉईंट सेंटरवाला, तो आपण भेटला आपल्याला. 10-15 मिनटात लागले आपल्याला पोचायला. 15 मिनिट लागला तुला. आणि आपण रस्ते पण चुकलो थोडे मध्ये. ते पण आता आपण दाखवतो. आणि जाता आपल्याला बाहेर पण जायचं आहे, त्याच्यामुळे किती वेळ लागतो ते बघू. बाहेर पण कोण पहिलं पडतं ते. ज्या एंट्री पॉईंटने आपल्याला बाहेर आतमध्ये आलो त्याच एंट्री पॉईंटने आपल्याला बाहेर पडायचं, दुसऱ्या एंट्री पॉईंटने नाही पडायचं. त्याच्यामुळे जो बाहेर पडेल तो जिंकला. ओके ठीक आहे, चलो आता आपण जाऊया पुढचा प्रवास करू बाहेर पडण्याचा. बाहर निकलने के लिए हम लोग जा रहे हैं. बाहेर पडू इथून आणि मग जाऊ आपण आरोग्यवनला. इकडे आपल्याला आरोग्याविषयी काही न्यूट्रिशन वगैरे जे खातो आपण ते सांगणार, त्याची माहिती भेटेल. आता हे चालले आहेत आपल्या पुढे बाहेर तर असं शोधत. मंडळी आपण आता रस्ता शोधतोय बाहेर जाण्यासाठी. कुठून भेटतो का बघू रस्ता. आतमध्ये जाण्याचं सेंटर ऑफ द अट्रॅक्शनमध्ये वरती जाणार आहोत आणि ते बघणार आहोत कुठून काय दिसतो. त्याने रस्ता बघून आपण मग बाहेर जाणार आहोत. चला मग वरती जाऊया. अशा प्रकारे मंडळी आपण चांगलासा व्ह्यू एन्जॉय करत आपण आता पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तर आपला पुढचा स्टॉप असणार आहे आरोग्यवन,
जिकडे आपल्याला थोडीफार माहिती मिळेल आरोग्याविषयी. तर चला जाऊ आपण पुढच्या पॉईंटला. तर मंडळी अशा प्रकारे आता आपण बसने आरोग्यवनला आलो आहे. हा बघा बोर्ड गुजरातमधील आरोग्यवन. इथून आता आतमध्ये आपण जाणार आहोत. ऑलरेडी आपण तिकीट काढलं आहे. 100 रुपयाचं तिकीट होतं. ते ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता आणि ऑफलाईन पण इकडे तिकीट काउंटर पण आहे. तिकीट काउंटरला बघा तिकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट वगैरे बुक करू शकता. म्हणजे असं गुजरातमध्ये बघण्यासारखं भरपूर काय. लेफ्ट हैंड साइड आप यहाँ पे सामने देखोगे तो ये एंट्रेंस प्लाजा वेलकम की साइन के साथ पोस्टर में आप यहाँ पे सामने देखोगे तो ये गार्डन का पहले का व्यू, उसके बाजू में अभी का व्यू. पूरी साइड 6 महीने में डेवलपमेंट करके इस तरह का बनाया गया है. यहाँ पे एक ह्यूमन बॉडी के सेट में एक गार्डन है. यहाँ पे नीचे कॉर्नर पे देखे ऐसा दिखेगा. और दूसरे अलग अलग सेक्शन वाइज गार्डन बनाया गया है. 17 एकड़ में पूरा फैला हुआ गार्डन है और 1.5 किलोमीटर का टोटल वॉक पे हो जाता है. 1.5 किलोमीटर होगा. हाँ. सामने जो आप पहाड़ पे देखोगे वॉल की तरह वही है पूरा ह्यूमन बॉडी के सेट पे बना हुआ गार्डन. तो वहीं पे जाएंगे. लेफ्ट हैंड साइड यहाँ पे आप देखोगे तो ये डिजिटल इन्फॉर्मेशन सेंटर है जो चल फिर नहीं सकते. उनको भी यहाँ से दिखाते हैं फोटो और वीडियो तरह. ओके. यहाँ पे सामने देखोगे तो ये है गार्डन ऑफ कलर्स. ये जो राउंड शेप है ना ये वाला सभी फॉलियस प्लांटेशन आपको यहाँ पे देखने को मिलेंगे. यानी कि रंग बिरंगे पत्ते वाला है जिससे हमारी आंखों को ठंडक मिलेगा और ध्यान केंद्रित करने में मदद करेगा. ध्यान से आप देखोगे तो इसका सिर्फ फाउंटेन की तरह बना हुआ है. हमारी आंखों को रंग बिरंगे चीज देखना ज़्यादा अच्छा लगता है इसलिए. यहाँ पे राइट हैंड साइड आप देखोगे तो ये पवन चक्की है. जब हम छोटे तो खेलते थे ना भाई बचपन में खेले जाते थे. सामने आप यहाँ पे डोम जैसा देखोगे तो ये इंडोर प्लांट सेक्शन है. इसके अंदर आपको ऑफिस या घर में जो होते हैं ऐसे प्लांट देखने को मिलेंगे इंडोर. ओके. 2 मिनट के इसके अंदर वॉक में रहेगा. आपको वॉक करके जाना पड़ेगा. इसकी एग्जिट पीछे तो वहीं से मैं आपको पिकअप कर दूँगा. जसा दादाने बोलला आपला गाईड बोलला इकडे आपल्याला होमस्टेमध्ये जे ऑफिसमध्ये वगैरे मनी प्लांट वगैरे जो शोच्या झाडं वगैरे घेतात ती वगैरे झाडं वगैरे आपल्याला बघू शकतो आपण इथे. बघा मस्त मस्त व्यू आहे. और ये बॉर्डर जो बना हुआ ये छोटे वाले ट्री फोनिक्स है. ज़्यादा बड़े नहीं होते, स्लो ग्रो होंगे. ये भी वातावरण को शुद्ध रखेंगे. अभी आप यहाँ पे लेफ्ट हैंड साइड देखोगे तो पीछे 5 बच्चे जो नेचर को एंजॉय कर रहे हैं. जैसे हम छोटे तो खेलते थे ना भाई. पीछे लोटस के प्लांट है और फिश दोनों साइड है. फोटो लेना तो वो भी लिख सकते हो. जाके कंटिन्यू किया हुआ है. फर्स्ट वाली हीना मेहंदी है. इससे आप लेप बना के पैरों के तले लगोगे तो ये बॉडी टेम्परेचर मेंटेन रखेगा ठंडक के लिए. सेकंड पॉट में गार्लिक वाइन. इसके पीछे निर्गुंडी. दोनों ऐसे प्लांट है जोड़ों के दर्द के लिए, जो तो जॉइंट पेन के लिए. लेफ्ट हैंड साइड 4 प्रकार की तुलसी है. फर्स्ट कैंपर बेसल है. सेकंड पॉट में राम तुलसी जो नॉर्मली हम घर में लगाते हैं. बड़े पत्ते वाली वन तुलसी फॉरेस्ट में सबसे ज़्यादा ग्रो होती है. पर्पल कलर के सीड्स देखोगे तो श्याम तुलसी आयुर्वेदिक में सबसे ज़्यादा यूज है इसका. पीछे बेल जैसा लग रहा है देखो वो हार्ड जोर है फ्रैक्चर के लिए होता है. आप ध्यान से देखो इसका सिर्फ जॉइंट्स की तरह बना हुआ है. इसके पीछे बड़े पत्ते वाला वो पारिजाता के साइटिका के लिए उसके लीव्स का यूज होता है. ये वाला मैम ये जो बड़ा पत्ता है. अब यहाँ पे ये लेफ्ट लेग का पोर्शन खत्म होता है. स्टमक पोर्शन स्टार्ट होता है. ये बॉर्ड के पास फर्स्ट प्लांट अगेडा वेट लॉस के लिए इसके सीड्स का यूज होता है. ग्रीन वाली ये सतावरी. तर मंडळी आपण आता खट्टी भेंडी सरबत खाणार आहोत. खाणार नाही पिणार आहे. पिणार आहोत. इट इज गुड फॉर तो भेटते. Cheers. टेस्ट एकदम मस्त आहे. मस्त आहे. तुम्ही पण ट्राय करा इकडे आला तर आयुर्वेद वनला. आणि खूप काही माहिती भेटली आपल्याला इकडे फुलांबद्दल झाडांबद्दल आयुर्वेदिक कोणकोणतं फूल वगैरे काय काय कशासाठी यूज होतं कोणत्या डिसीजसाठी. तुम्ही पण इकडे विजिट द्या नक्की. चला आपण आता पुढे जाणार आहोत कॅक्टस गार्डनला. चला. तर म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर केले गुजरातमध्ये अजून 2 ब्युटिफुल स्पॉट जे की होते मेज गार्डन आणि आरोग्यवन. तर असेच व्हिडिओ
गुजरातमधील सिरीज चालू आहे. तर पुढील व्हिडिओ बघत राहा. अजून आपल्याकडे 2 स्पॉट आहेत गुजरातमधील एकतानगर येथील. ते 2 स्पॉट अजून आपण एक्सप्लोअर करूच या व्हिडिओ. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे लेटेस्ट व्हिडिओ भेटतील. बाय.